सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संप्रदायाचे कळस देहू निवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा हनुमंताला शरण जात केलेली मागणी। आजचा एक तर 7वा दिवस आणि हनुमंताकडे तुकाराम महाराजांनी केलेली मागणी काय। एक तर पुढल्याला मागायचं असेल तर आधी पुढल्याला शरण जावं लागल, अंतकरणातून समर्पण भाव जागा झाला पाहिजे आणि मागणी करताना मागणीचा उद्देशही चांगला असला पाहिजे। तो उद्देश घेऊन तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाकडे मागणी केली आणि ती मागणी आजच्या ह्या अभंगामध्ये हनुमंतरायाच्या वर्णनासकट प्रगट केलेली आहे। विठ्ठला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं सांप्रदायिक आहे। आपल्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली तर परंपरा, त्या परंपरेला अनुसरून या वर्षीच्या सप्ताहाचं नियोजन आणि या वर्षीच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा जवळपास 7वा दिवस, आपण ज्याला जागराचा दिवस म्हणतो। आणि या सप्ताहामध्ये ज्ञानदान, नामदान, नाम अमृताची गोडी प्रत्येकाला चाकायला भेटली आणि सोबतच अन्नदान सर्व गावकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी आहे। या सप्ताहामध्ये गेल्या 7 दिवसांमधून आपल्या सर्व गावामध्ये उपस्थित सर्व या ठिकाणी बाहेरून आलेली मालेवाडीची भजनी मंडळी, गुणीजन गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसेच परिसरातून सर्व आलेले आमच्यासोबत आलेले आमचे भजनी मंडळी आणि ऐकायला बसलेले सर्व श्रोते मंडळी, साऊंड सिस्टमवाले, आदरणीय आपल्याच परिसरातील वैभव आदरणीय हरिभक्त परायण प्रेमसिंग महाराज या ठिकाणी शनिवार पेठकर उपस्थित आहेत। त्यांना सुद्धा व्यासपीठावर नमस्कार करून सेवेला सुरुवात। विठ्ठल महापर्व काळाचा भारतीय संस्कृतीमध्ये रामनवमी, चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि चैत्र शुद्ध नवमी, चैत्र शुद्ध नवमी पासून आपल्याला वेद लागतात, चैत्र शुद्ध पौर्णिमा असा हा 15 वर्षाचा या 15वाड्यामध्ये 2 पर्व काळ आहेत, एक रामनवमी आणि एक आज हनुमान जन्म। आपल्याला आपण हनुमान जन्मोत्सव
अख्ख्या भारतामध्ये हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करतच असतो, करत आहोत आणि केलाही पाहिजे. कारण कलियुगामध्ये नव्हे, द्वापार युगामध्ये नव्हे, त्रेतायुगामध्ये नव्हे, युगानुयुगे आजही जो कार्याला आहे त्याचं नाव आहे हनुमंत. हनुमंतराय आजही कामालाच आहेत, आजही कार्यालाच आहेत. पण जिथं नामस्मरण आहे, जिथं कीर्तनाची जागा आहे, जिथं चांगला सत्कर्म आहेत, त्या ठिकाणी हनुमंताचं स्वारी प्रागट्य होत असते. पण आपण वास्तविक पाहता हनुमंताचा जन्म साजरा करत असतो. करण्याचा पाठीमागचा उद्देश काय? हनुमंताचा जन्म त्रेतायुगातच झालेला आहे, पण आजही करण्याचा उद्देश काय? त्याच्या पाठीमाग आपल्याला ह्या संस्कृतीला जोडण्याचा उद्देश आहे, संघटनाचा उद्देश आहे, तरुण मुलांना कळण्याचा उद्देश आहे. तरुण मुलांना सर्वांना हनुमंत म्हणजे काय हे कळाले पाहिजे. अनुसरून ह्या पर्व काळाला अनुसरून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती केली. भक्ती करत नाही अशातला भाग नाही. तुम्ही आम्ही प्रत्येक जण भक्ती करत आहोत, प्रत्येक जण. पण ती भक्ती आपण एखाद्याला विचारून केलेली बरी, एखाद्याला विचारून केलेली बरी. जर विचारून नाही केली मग कुठंतरी आपल्याला अडचणीचा सामना करावा लागते, संकटाचा सामना करावा लागते. मग ह्या जगामध्ये नेमकी भक्ती आपण विचारावं तरी कुणाला? विचारली तर पाहिजे, पण कुणाला विचारावं? जन आधी स्वतः भक्ती अंगीकारली आणि स्वतः भक्तीचा अनुभव घेतला. स्वतः भक्तीचा अनुभव घेऊन जगाला देण्याचं काम ज्यांनी केलं, भक्तीचा सोपा मार्ग ज्यांनी दाखिला, त्याला आम्ही विचारले पाहिजे. मानवी जीवनात आपण काहीतरी विचारून करावं, पण उलट चालतंय आपलं उलट चालतंय. संसारामध्ये एखाद्या वेळेस आपण आई वडील आजोबा आजी सर्वांना नात्या गोत्याला विचारून काहीतरी निर्णय घेत असतो, पण परमार्थ करत असताना आपण कुणालाही विचारायची गरज नाही असं समजतो आणि आपल्या मनानं परमार्थ करत बसतो. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. स्थिरता महत्वाची आहे. भक्ती त्याचं नाव आहे, परमार्थ त्याचं नाव आहे. आपल्या जीवनामध्ये स्थिरता आली पाहिजे. शरीर कितीही चालू द्या, शरीर कितीही धावू द्या, मन एका ठिकाणी राहणं त्याचं नाव भक्ती आहे. मनाच्या धावण्याच्या क्रियेला कुठंतरी मंदावणं, मन एका ठिकाणी राहणं त्याचं नाव भक्ती आहे. आणि जी भक्ती हनुमंतरायानं केली, स्वतः अनुभव घेतला, एवढंच नाही, तुमच्या माझ्या जीवनामध्ये असा प्रत्येक माणूस दाखवा, प्रत्येक माणूस कुणालाही. आता तुम्ही आम्ही इथं बसलाव, इथं आपलं शरीर राहिलेलं चांगलं का मन राहिलेलं चांगलं? मन महत्वाचं आहे. समर्थानं तर श्रवणाचा सिद्धांत मांडताना काय सांगितलंय? मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी. मनाच्या समध्या ओढी तोडून श्रवणाकडे बसायचं आहे आणि मनाला एका ठिकाणी आणण्याचं काम करायचं आहे. जे धावणारं मन आहे, जगामध्ये सर्वात धावणारं वेगवान मन आहे, पण अशा मनालाही जिंकणारा आणखीन कोणीतरी एक तत्व आहे, ते म्हणजे हनुमंतर आहे. म्हणून त्याला नाव पडलंय मनोजवम, नाव पडलंय मनोजवम. ज्या हनुमंतरायानं आपल्या मनाकडे एकाग्रतेचा भाव साधला, एकाग्रता साधली. कोण हनुमंतराय? हनुमंतराय नेमके प्रागट्य झालं आपल्याला एवढंच माहित आहे, पण कोण हनुमंतराय, आले कशासाठी? किती सुंदर आपला संस्कृती आहे, किती सुंदर इतिहास आहे. कुठलच्याही वंशामध्ये लेकरू जर जन्माला यायचं असेल, कुळामध्ये लेकरू जर जन्माला यायचं असेल, तर त्या लेकरा संग काही माईचं पुण्य असते, काही बापाचं पुण्य असते, काही कुळाचं पुण्य असते, काही पूर्ण वंशावळीचं पुण्य असते. असं समजू नका. समजायचं लेकरू जर खराब निघालं, लेकरामध्ये उन्मत्तपणा आला तर त्याचं सुभाषित कारानं सुंदर वर्णन केलंय. उन्मादो मात्र दोषेन पितेन मूर्खता
कार्पण्य वंश दोषा कर्मदोष दारिद्र्यता उन्मत्तपणा आला तर आईचं पुण्य कमी पडले समजायचं, आईची शिकवण कमी पडली. मुलगा मूर्ख जर जन्माला तर बापाचा दोष आहे. कंजूस जर जन्माला कंजूस तर कुळाचा दोष आहे. आणि दरिद्री जन्माला तर त्याच्या कर्माचा दोष आहे. विठाला पण ज्याचं आज आपण वर्णन करायला त्याच्यासाठी त्याच्या माईनं अगोदर कितीतरी जन्मापासून तपश्चर्या केली. हो अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, महारुद्र आले पोटी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी तप केलं माईनं. म्हणून बघा ना, आपल्या संस्कृतीचा सिद्धांतच आहे सर. आपली संस्कृती हजारो वर्षापूर्वी इतकी श्रेष्ठ होती की समजा अगोदर वडिलाचं नाव लागायचं का आईचं लागायचं? आ? आईचं लागायचं. कुठे बघा ना, कोई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वाटे देवा. है की नाही? किंवा धन्य महाराज जन्मले संसारी आणि जे ध्याती अंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. आईचं नाव आहे, आधी माईचं नाव आहे. जसं ह्या हनुमंतरायाची ही माय, पण तिनं अगोदर ऋष्यमुख पर्वतावर तपश्चर्या अवलंब केली. तपश्चर्याचा उद्देश साप असावा. तपश्चर्या करून या शब्दाला भाग नाही, पण तपाचा उद्देश इतका साप होता की अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ही खरी गोष्ट आहे. ज्या अंजनी मातेनं भगवान शंकराची उपासना केली आणि भगवान शंकर ज्या दिवशी प्रसन्न झाले, प्रसन्न झाल्यावर अंजनी मातेला म्हणू लागले. एकनाथ महाराजांना वर्णन केलंय. तपाची अंती शिव झाला प्रसन्न, मागते वरदान काय इच्छा. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणू लागले काय इच्छा आहे माग. मागली तिनं. म्हणून मागण्याची बी पात्रता असावा, मागण्याची बी चातुर्यता असावा, मागण्याचा उद्देश साफ असावा, मागण्यामध्ये प्रगल्भता असावा आणि मागण्यामध्ये लोकांचं हित दडलेलं असावं, दुसऱ्याचं हित दडलेलं असावं. याचं तुम्ही आम्ही देवाला मागतो आपण आपल्या पुरतं. देवा मला सुखी ठेव, लेकराला सुखी ठेव, मुलगी चांगल्या घरी पडू दे, भरभराट चांगली येऊ दे, ऐक नाही, मला समजा चांगलं पिकू दे, शरीराचं नुकसान होऊ दे, त्याचं नुकसान झालं की मी त्याची एखादी एकर घेऊ दे. आपल्या मागण्या आहेत. आपल्या मागण्या कधी पूर्ण बी होणार नाहीत. पण तुकाराम महाराजानं अंजनी मातेनं भगवान शंकराकडे मागणी केली. येरू म्हणे तुझा ऐसा व्हावा मज पुत्र. एकनाथ महाराज माहित. अंजनी म्हणाल्या शंकराला, येरू म्हणे तुझा ऐसा व्हावा मज पुत्र. कसा? महत्वाचा आहे बरं. ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. कसा पाहिजे? ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. महादेव म्हणले बाई मागालीस, पण एवढे मोठे समदे गुण एकाच ठिकाणी बसत नाही. एकाच ठिकाणी बसत नाही. कोठे काही एक आहे, एक नाही. शंका आहे.
मग म्हणली कसं काय, मी तर तप केलंय. महादेव म्हणले जाऊ दे, म्हणले एक एवढे गुण कुठून तरी हुडकून आणण्यापेक्षा असं करतो, मीच तुझा पुत्र होतो, मीच तुझा पुत्र होतो. भगवान शंकर तिला म्हणू लागले एवढंच कर म्हणले, आता तप करालीस हात पुढी करून बस, दोन्ही हाताची ओंजळ करून बस, कोणचा दिवस कसा येईल काय सांगायचं मत, कोण समयो येईल तसा याचा न की भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडून जाती. कसं असतंय बघा, चातकाची तहान भागत्या कधी, चातकाची तहान भागत्या कधी, चातकाचा पूर्ण लक्ष वरी पाहिजेत की बाबा कधीतरी वरून पाणी पडल आणि त्या पाण्याचा थेंब माझ्या चोचीमध्ये बरोबर पडल. चोचच जर उघडी ठेवली नाही आणि वरून पाणी किती पडलं तहान भागल का. चातकाचा सिद्धांत आहे, जमिनीला स्पर्श झालेलं पाणी पित नाही. चकोराची तहान भागत्या कधी, चंद्र उगवल निस्ता उगवल नाही, 16 कलेनं युक्त चंद्र होईल पौर्णिमेच्या दिवशी, आजच्या दिवशी, आणि चौकड पृथ्वीवर अमृताचा वर्षाव करल, पण ते अमृत दुसऱ्याला भेटल की नाही की, पण ते चकोर मात्र ते अमृत प्राशन करण्यासाठी असुसलेलं आहे, असुसलेलं आहे. त्याच न्यायानं आपणही आपल्या जीवनामध्ये महादेवानं सांगितलं बाई तू तपश्चर्या केलीस, तुला जे मागणी आहे तेच पुत्र मिळेल, पण काय कर, याचा अर्थ काय, कोण जाईल, याचा अर्थ काय, तुला मागायचंय, आपले समोर असले पाहिजे. आलो दान मागायास थोर करोनी आस, आलो दान मागायास. अंजनीनं मातेनं दोन्ही हात पुढे केले, महादेवानं सांगितलं म्हणजे हे पुढे करून बस, काय होईल, खिंडत 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 एक घार येईल, एक घार. किती दिवसात मला सांगायचंय, आपली भक्तीच बघा कशी आहे, तुमची माझी प्रत्येकाची. आज भक्ती करायची आणि लगेच उद्या मोक्षाची तयारी ठेवायची. आपला आता सध्याचा युगच तसा आहे, झट मागणी पटशादी, लगेच लगेच तू खाल्लं की रुपये. आपण कष्टाशिवाय मजा नाही, कष्टाशिवाय मजा नाही. आधी जे कष्टाचे दुःख सोशिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती. आधी जे आसावती, तया पुढे दुःखची. कष्टाच्या संपत्तीला किती मोठी किंमत असते हे कष्ट करणाऱ्याला विचारा, आणि कष्टाशिवाय येणाऱ्या संपत्तीला किंमत काहीच नसते. हे प्रत्येकाला ज्याचा अनुभव आहे. कष्ट आहेत. किती दिवस फिरली ती घार, कोण होती ती घार, ब्रह्मदेवाच्या शापानं ती सुरवच्या नावाची अप्सरा नृत्य करत असताना तिचं फक्त एकच नजर वाकडी गेली, एकच नजर वाकडी गेली. नृत्य करत असताना नजर वाकडी गेली, नजर वाकडी गेल्या गेल्या पाय घसरला आणि पदच्युत झाली, पडली. पडल्या पडल्या ब्रह्मदेवानं शाप देऊन टाकला, ज्या अर्थी तुझी नजर वाकडी गेली त्या अर्थी तुझा पाय घसरला, म्हणजे इथून पुढे मृत्यू लोकामध्ये जाशील आणि अशीच आयुष्यभर फिरत बसशील, घार होऊन फिरशील. तिनं उशाप मागितला, म्हणले तुम्हीच समध्याचे करते धरते आहो, काहीतरी मला उशाप द्या. ते ब्रह्मदेवानं सांगितलं काही हरकत नाही, मृत्यू लोकात जाय, त्रेतायुग लागल. त्रेतायुगामध्ये राम जन्माला येईल अयोध्येमध्ये दशरथाच्या पोटी, आणि त्या रामाच्याच योगामधून एक पिंड घेऊन एक घार, तुला ते पिंड तुला सापडल, तू घार होऊन जन्मशील, आणि त्या पिंडाचा स्पर्श झाल्यावर तुझी मुक्ती होईल. ती सुरवच्या नावाची अप्सरा फिरत राहिली, फिरत राहिली, अयोध्येच्या प्रदेशामध्ये फिरत राहिली. किती फिरली, किती फिरली, रामायण सांगते 72,000 वर्षे फिरली. 72,000 वर्ष फिरली ती सारखी. तिचं लक्ष आहे अयोध्येमध्ये, कधी पिंड भेटल, कधी पिंड भेटल, कधी पिंड भेटल. आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस ते आला. तुम्हाला सांगतो, माणसाच्या जीवनामध्ये आदरणीय नारायण महाराज सांगतात, काला कोण्या दिवशी, पहिल्या दिवशी काला कधीच नाही, 7 दिवस पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी काला. ज्याला काला खायचा आहे त्याला प्रतीक्षा करावं लागेल, ज्याला प्रसाद खायचा आहे त्याला काय करावं लागेल, प्रतीक्षा करावं लागेल. आणि प्रतीक्षा ज्याला करायची जमलं त्याच्या जीवनामध्ये समाधान आहे. प्रतीक्षा केली तिनं आणि एका दिवशी मात्र
अग्नीच्या माध्यमातून पायस पात्र आलं. पायस पात्र वशिष्ठानं दशरथाच्या हातात दिलं. हातात दिल्यावर 3 भाग सत्वर केले आणि ते देताना सांगितलं, म्हणले राजा 3 राण्याला 3ही भाग देऊन टाक, पण विलंब करिता विघ्न ओढवेल. सौती मत्सर इतका भयानक होता. पहिला घास आधी पिंड कौशल्येला दिल्या त्याने क्रोध आला. कई म्हणली तिचाच काय मान आहे, पहिला म्हणली मला कोण आधी पहिल्यांदा दिला ना. फक्त एवढाच विषय होता फक्त. आणि आपल्याकडे आलेला भाग तिनं नाराज होऊन तसाच ठेवला. बाकीच्या दोघीनं आपल्या आपल्या पद्धतीनं सहन केलं. हिचा भाग तवर तर हाय जवळ तवर तर ती टपून बसली होती. कोण? ती टपून बसली होती. आणि जे भाग उचलला पिंड घारीने झडपिला. बसलीच होती माय बरोबर. आणि त्या महादेवानं सांगितलं होतं, हे बघ ती घार न्याल्या म्हणजे घारीच्या चोचीमध्ये खूप मोठी ताकद आहे. घारीनं जर एखादी सर्प धरला तर ती जर फिरू लागली तर ते सर्प कितीही होईल पण तिची चोचीतला सर्प निघत नाही. मग मला सांगा, हे पिंड तिच्या चोचीमध्ये होता. हे पिंड नेमका अंजनीच्या हातात पडण्याचं काम कुण केलंय? कुण केलंय? हा, वाऱ्यानं काम केलंय. ते वाऱ्यानं तिच्या चोची मधला पिंड वाऱ्याच्या झडकीनं एकदम जे सरकलं आणि त्या हातामध्ये जाऊन पडला. वाऱ्याच्या झडकेनं पिंड हातात पडला म्हणून पहिलं नाव वायुसूत. पहिलं नाव वायुसूत. आणि ते पिंड पडल्यावर तिनं खाल्यावर हनुमंतरायाचा जन्म झाला. रामाचा जन्म होऊन गेलाय आधी. रामाचा जन्म झाल्यावर कितवा जन्म आहे? म्हणजे 6व्या दिवशी जन्म आहे. ऐका, राम जन्मून त्रेतायुग संपलं, द्वापार संपलं, कलियुग संपलं, पण हनुमंतराय आजही आहेत. हनुमंतराय आजही आहेत, कामाला आहेत, प्रत्येक ठिकाणी काम केलं. त्रेतायुगामध्ये काम केलं, त्रेतायुगामध्ये काम करताना द्वापार युगामध्ये बी काम केले भगवान श्रीकृष्ण संग. आणि आजही काम करतात. आज काम कशाचे आधारण करतात? तुमचं आमचं काय फार मोठी गोष्ट नाही. कलियुगामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जर भेटणारी देवता आणि समजा सुलभ जर देवता असेल तर हनुमंतराय आहे. कारण हेच काम 16व्या शतकामध्ये समर्थांनी हनुमंताचं पहिलं मंदिर टाकळी या गावामध्ये बांधलं. पहिलं मंदिर कुठं बांधलं? टाकळीला. आणि भारत भ्रमण करताना प्रत्येक गावात मंदिराची स्थापना केली. एवढंच नाही तर श्रीलंकेमध्ये एक जे मंदिर आजही हनुमंताचं आहे ते समर्थानं बांधलेलं आहे, स्थापना केलेला आहे. कशासाठी? ह्या माणसामध्ये इथून पुढे माणसामध्ये नैराश्यता येणार, माणूस व्यसनी बनणार, माणसाचं शरीर कमकुवत होणार आणि त्या शरीराला बलदंड बनविण्यासाठी आदर्श जीवन मारुती रायाचं आहे. त्याचा आदर्श घेण्यासाठी गावामध्ये हनुमान मंदिर आहे, आदर्श जीवन बनविण्यासाठी. आणि कलियुगामध्ये आम्ही तुम्ही काय करायचंय? फक्त त्या हनुमंतरायानं तुलसीदासानं रचलेली हनुमान चालीसा म्हणायची आहे. कशासाठी? तुमच्या माझ्या जीवनामध्ये खूप संकट आहेत, पण हे संकट संपण्यासाठी संकट कटे मिटे सब पीरा जपत निरंतर हनुमंत बीरा. ह्या आपल्या गोष्टी आहेत, आपल्या करायचं आहे. ज्या हनुमंतरायाचं नाव घेतल्याच्या नंतर हनुमंतरायाकडून आम्हाला तुम्हाला हनुमंतरायाची जर उपासना केली तर हनुमंतरायाच्या उपासनेनं, हनुमंतरायाच्या भक्तीनं 8 गोष्टी प्राप्त होतात. किती गोष्टी? 8 गोष्टी प्राप्त होतात. प्राप्त होत नाहीत अशातला भाग नाही, होतात. तर हनुमंतरायाच्या उपासनेनं भक्तीनं प्राप्त होणाऱ्या 8 गोष्टी कोणत्या? बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयम आरोगता अजायम वाक्पटुत्वम हनुमत स्मरणे भवे. हनुमंताच्या स्मरणानं जीवनामध्ये 8 गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. 8 गोष्टी. पहिली गोष्ट आहे, माणसाच्या जीवनामध्ये यश संपादन होते. यशो मग काय? बुद्धी पहिली गोष्ट आहे. बुद्धी ही आपल्याकडे सद्बुद्धी जन्म घेते. दुसरी गोष्ट आहे बुद्धीर बलम, बल निर्माण होते. बल. आता सांगा तुम्हाला समजायला प्रत्येकाला, सध्या माणसाकडे पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, भौतिक सुखसुविधा भरपूर आहे, पण बल
आहे का कुणा तरी बलदंड शरीर? काही काही ठिकाणी आता बघा हनुमान दीक्षा धरू नये अशातला भाग नाही, हनुमान दीक्षा धराव महाराज. ते पण आता हे दोष तेचा बी नाही, समाजाचाच दोष आहे समजा गोष्टी. हनुमान दीक्षा धरली पाहिजे, पण कुणा धरली पाहिजे त्याचा ते व्रत आहे. त्या हनुमान दीक्षा धरताना आपल्या जीवनामध्ये आपण बलिष्ठ झालं पाहिजे. इकडे हनुमान बी दीक्षा धरणं चालू आहे. कुठून येणार आहे बापू बल? हनुमान दीक्षा बी चालू आहे. मी खाली नाही कधी पण सांगावलं चालू आहे की नाही समजा गोष्टी. म्हणजे परमार्थही चालू आहे, भक्तीही चालू आहे, मग वाईट वागणंही चालू आहे. मला तुम्हाला विचारायचंय, या जगामध्ये महापाप सांगितलेत 5 महापाप सांगितलेत. हे 5 महापाप बघत बसतो आपण. बाबा स्त्री हत्या हे महापाप आहे, ब्राह्मण हत्या हे महापाप आहे, गुरुद्वारा परगमन हे महापाप आहे, स्वर्ण चोरी हे महापाप आहे, वगैरे वगैरे. पण समर्थानं अतिशय सोप्या भाषेत सांगितलंय, पाप कोणतं जगामध्ये जास्त? कोणतं पाप जास्त? आपले अवगुण वाटती गुण, त्याची मोठे पाप करंट लक्षण. दासबोध आहे, दासबोध. आपल्याला आपलं पाप काऊन वाढालं रोजचं? तर आपल्याला आपल्यापाशी असलेले अवगुण, आपल्याला स्वतःला आपण काय म्हणतो, माझ्यापाशी अवगुणच नाहीत, मी सद्गुणी आहो. गुणी नाही, मी सद्गुणी आहो. कशाला म्हणावं? मी जर एखाद्याला लबाड बोलत असेल, एखाद्याला फसवित असेल, तर बिलकुल लोकांना सांगतोय मी लबाड बोललोच नाही. एकदा लबाड बोललं तर धर्मराजाचं रथ सुद्धा जमिनीला टेकून चालतंय. इतकी मोठी पदच्युतपणा आपल्या जीवनामध्ये आहे. आणि आपण असलेले अवगुण दाबून ठेवतो आणि लोकांना म्हणतो मी खूप सद्गुणी आहे. पाप वाढालंय, पाप वाढालंय. मी वाईट बघतच नाही, पण बघल्याशिवाय राहतच नाही, पाप वाढालंय. वाईट मी ऐकतच नाही, ऐकल्याशिवाय राहत नाही, पाप वाढलंय. प्रत्येक गोष्टीचं आपण बारकाईनं सूक्ष्म निरीक्षण केलं, आपल्या जीवनामधलं पाप वाढण्यासाठी आपण कारणीभूत आहोत. ना शेजारी, ना पाजारी, नातेवाईक, कोणीच नाही, आपण आहोत. पहावे आपणाशी आपण तया नाव आत्मज्ञान. आपलं पाप वाढालंय. हे पाहत असताना मारुती रायाच्या जीवनाकडून आपल्याला मिळालेले 8 गुणाचं तुम्हाला मी सांगालो. बुद्धी पहिला गुण आहे, बल दुसरा गुण आहे, तिसरा गुण आहे माणसाच्या जीवनामध्ये यश. आता तुम्ही रामायण ऐकलेले माणसं आहोत, रामायण सांगणारे माणसं आहेत, महाराज आहेत. तुम्हाला सांगतो, रामायणामध्ये मारुती रायाला एकदा तरी अपयश आलं का? कुठंही दाखवा, एकदा तरी अपयश आलं नाही. एकदाही अपयश आलं नाही. एवढंच नाही, जगामधली सर्वात मोठी शाबरी विद्येचा मालक म्हणजे इंद्रजित होता. इंद्रजित स्वतःच्या भोवती निकुंभ याच्या ठिकाणी सप्त आवरण लावले असताना जगात सप्त आवरणाचा भेद कोणीच करू शकत नव्हतं. राम सुद्धा करत नव्हते, पण हनुमंतरायामुळे ते भेदल्या गेले. यश नावाचा गुण मारुतीरायाच्या भक्तीनं प्राप्त होते. आम्हाला तुम्हाला प्रत्येकाला यश अपेक्षित आहे, पण मारुतीच नाही. दुसरी गोष्ट, धैर्य नावाचा गुण प्राप्त होते. धैर्य, यशो धैर्यम. धैर्य कशाला म्हणाव? धीर. धैर्य रे म्हणा धीर. धाकाशी सांडी, धाकाशी सांडी. भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, भयातीत ते संत अनंत पाहे. हाय का आमच्याकडे धीर? धीर नाही आपल्याकडं. म्हणून धीर हे गुण, धैर्यता हे गुण हनुमंतरायाच्या भक्तीनं प्राप्त होते. तिसरा गुण, 5वा गुण आहे निर्भयत्वम. निर्भयत्वम म्हणजे भीती. समजायला एक प्रश्न विचारतो, हात वर, कुणाला करायचं करा, भीती कुणाला नाही सावते सांगा. हाय तुम्हाला सांगतो, मी काल उगा इथं प्रधान सांगेमध्ये येण्यात झालं महाराजासोबत, आणि इथं जेवण झालं ना. आता महाराज म्हणजे जा घराकडे. आता मी जाय ना म्हणलं, आता पण पुन्हा पाहुणे सांगतो त्या सावरगावाल्याचा फोन आला, आमचा महाराज आला नाही, तुम्ही या. जिथं नाही कोणी महाराज म्हणजे तुम्ही तिकडे जा, आता तुमचं काम तिकडे आहे. तिथं निघाले सांगायचं बघा. काल आम्ही एकांतात तिथं बसला असताना महाराजांना प्रश्न विचारला. तुम्ही होता काय प्रश्न विचारला? अभयम शब्द विचारला होता. अभयम
हे अभय शब्दाचा अर्थ काय? भीती नाही, भीती नाही. भीती नाही. भीती कुणाला नाही? भीती नाही, पण कुणाला नाही, कशाची नाही? आज जगामध्ये प्रत्येकाला भीती आहे, पण कशाची? मरणाची. मरणाची भीती आहे प्रत्येकाला. माझं कसं होतंय की, माझं कसं होतंय की, माझं कसं. तू कसं होतंय म्हणलास तरी जाणार आहेस, आणि नाही म्हणलास तरी जाणार आहेस. ऐका, मग असं भीती आपल्याकडे आहे, पण संत म्हणालेत मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. काय हा भाव? भाव तरी काय हा? महाराजाचं बरोबर होतं काल सांगताना, भीती नसते, पण कशाची? मरणाची नसते. आता मला सांगा, मरणाची भीती कुणाला नाही? ज्याचं शरीराचं तादात्म्य संपलेलं आहे त्याला मरणाची भीती नाही. आणि ज्याचं शरीराचं तादात्म्य जशाला तसं आहे, मज कसं होतंय की, मज कसं होतंय की, मज कसं होतंय की, मज कसं होतंय की. आपण एक गोष्ट विसरून गेलो. आपण प्रत्येक, तुम्ही असेल, मी असेल, प्रत्येक हे शरीर आपण उष्ण आणलंय. कुणाचं? साधू संतांना सांगितलंय, देह तव पाचाचा अनिला उष्णा, आणि शेखी ज्याचा त्याला देणे लागे. ज्याचं उष्ण आणलंय त्याला देण्याचं काम करायचं आहे, पण आपण काम चुकारपणा करायला, आपण त्याला द्यायला तयार नाव. माझंच आहे म्हणून बसल्यामुळे भीती माग लागली. आणि माझं कसं होतंय की, हे अभय नावाचा निर्भयता हा गुण आपल्याकडे प्राप्त व्हायला तयार नाही. 6वा गुण आहे हनुमंतरायाकडून मिळालेला, आरोग्यता. तुम्हाला बघा, माणसाकडे धनसंपत्ती नसू द्या, काहीच नसू द्या, एखाद्या वेळेस नसलं तरी कमवायला जमल, पण आरोग्य जर बिघडलं तर, आरोग्य जर बिघडलं तर, बरं आरोग्य बिघडायचं कारण कोण आहे? आपण जाऊ की आपण कोण्या वेळेला कुठं काय काय खाता, ह्याची काही मर्यादा नाही. साधू संतांचा आहार कसा आहे? युक्त आहार विहार, नियम इंद्रियासी सार, नसावी वासर, निद्रा बहु भाषण. साधू संतांना त्याचा अवलंब केला. आरोग्यम धनसंपदा हे शब्द आहे आपल्याकडे. समजा मोठी जगातली धनसंपत्ती काय? आरोग्य महत्वाचं आहे. त्याचं आरोग्य सुंदर आहे, चांगलं आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला किती संपत्ती आहे काय नाही बघण्याची गरज नाही. हे 6वा गुण आहे. हनुमंतरायाची भक्ती केली. 7वा गुण प्राप्त होतोय, अजायम. अजायम म्हणजे त्या भवातीत होणं, भवसागरातून. आणि वाक्पटुत्व म्हणजे माणसाकडे वाक चातुर्यता तयार होत्या. हे 8 गुण मारुतीरायाच्या भक्तीनं तुम्हाला आम्हाला प्राप्त होतात. हनुमंतरायाबद्दल मागणी करताना तुकाराम महाराजांना म्हणायचं, शरण शरण जी हनुमंता. काय शब्द वापरलाय? एकदा, दोनदा. आणि व्याकरणामध्ये असा आहे नियम, एकाच वाक्यामध्ये जर एक शब्द दोनदा आला तर त्याला द्विरुक्ती दोष म्हणतात. काय म्हणतात? द्विरुक्ती दोष आहे. म्हणजे ते दोनदा शब्द आला त्या तुकाराम महाराजाचा दोष आहे का? म्हणते दोनदा शब्द येणं नाही. शरण शरण हे दोनदा शब्द आला त्याच्यामध्ये 2 अर्थ होते. दोनदा जर शब्द शरण शरण आला तर त्याचे 7 कोटी तयार होतात. पहिली कोटी तयार झाली. हनुमंतरायाला तुकाराम महाराज म्हणतात, शरण शरणची हनुमंता. तर 2 अंगाने शरण आहे, एक स्थूल आणि दुसरं सूक्ष्म. स्थूल म्हणजे कोणचं? आणि सूक्ष्म म्हणजे कायनं वाचेनं मनानं. उगा आपण मंत्र पुष्पांजली झाली, समजा आरती झाली की कायनं वाचा मनसेंद्रिय वागुद्यात्मन आवाज प्रत्येक वाद करोमी ते सकलम परस्मय नारायण ते समर्पयामी समर्पयामी अच्युतम केशवम राम नारायण. हे समधी मंत्र पुष्पांजली आपण म्हणतो, पण फक्त ओळख शब्दानच. मनानं कायनं वाचनं. आता हे स्थूल शरीर शरण गेलं जमतंय, कारण स्थूल शरीराचं शरण जाण्याचा भाग एक आहे. एखाद्या माणसाला आपण नमस्कार जर केला तर तुला म्हणते माणूस चांगला आहे, नमस्कार करा. तसं आणखी शास्त्र असं सांगतंय, चांगल्या माणसाला एखाद्या वेळेस उशिरा नमस्कार करा, पण दुर्जन माणसाला आधी करा. काही काय माणसं म्हणतात त्याचा माझा जमत नाही, त्याला नमस्कारच मी करत. पण नमस्कार केला पाहिजे. स्थूल शरीराने एक नमस्कार, सूक्ष्म शरीराने एक नमस्कार. हे म्हणून शरण शरण. दुसरी गोष्ट सांगितली, 2दा शरण शरण का?
तुकाराम महाराज म्हणते तर हनुमंतरायाला, हनुमंता त्रेतायुगामध्ये तू हनुमान होतास, त्यावेळेला मी अंगद होतो, म्हणून शरण शरण. पुन्हा सांगायचं, हनुमंतानं माणसाच्या जीवनामध्ये दोन काम आहेत, एक स्त्री काम आणि एक धन काम. कोण सुटला याच्यातून? स्त्री कामामधून मी कोणी सुटला नाही, धनामधून मी कोणी सुटला नाही. तुकाराम महाराजाला माहिती होती ह्या जगामध्ये फक्त ह्या दोन्ही मधून एकच सुटलाय. उत्तर उत्तर एवढी मोठी सोन्याची लंका बघली, सोनं घेतलं का जाऊन टाकलं? विशेष आहे ते, सोनं घेतलं नाही पण जायल्याशिवाय सोडलं नाही, म्हणून शरण शरण. दुसरी गोष्ट, स्त्री काम आहे का? रामायण असं सांगतं, एका दिवशी समजा हनुमंतानं सीताशुद्धी केली आणि हनुमंत भगवान रामचंद्राकडे आले. रामानं हनुमंताला प्रश्न करता करता म्हणजे, हनुमंता एवढं सीताशुद्धी करता करता रामला ते 80,000 बायका आहेत, सुना आहेत, समजा परिवार आहे, प्रत्येक घर बघलास म्हणून मी प्रत्येक घर बघू सीता कुठं आहे ते. मग प्रत्येक घरामध्ये रात्रीच्या जाऊन बघलास, तिथं काही काही विचित्र बघलास. अशा अवस्थेमध्ये तुला वाटलं नाही का मी लग्न करावं? राम म्हणले, तुला वाटलं नाही का? रामायण सांगाले, हनुमंताने सांगितलं, कामं दृष्ट्वा मया सर्वां विवस्वता रावण स्त्रिया. हनुमंताने सांगितलं, न तु मे मनसा किंचित वैपुण्य उपपद्यते. रामा, माझ्याही जीवनामध्ये मला तसं अजिबात वाटलं नाही, कारण मी रामाचं काम करायला गेल्यामुळं, माझ्या सर्व शरीरामध्ये राम असल्यामुळं काम जागा झाला, म्हणून शरण शरण, म्हणून शरण शरण. पुढे चालून सांगायला, दोनदा शरण घालण्याचं काम काय? तर हनुमान म्हणजे हन म्हणजे मारणे आणि मान म्हणजे अहंकार. मान म्हणजे उगा त्याचं नाव पडलं नाही, हनुमान. हन म्हणजे मारणे आणि मान म्हणजे अहंकार. आज माणूस ह्याच्यातच फसलाय, त्याच्यामध्ये मानात पानात. बघा की एक साधं लग्नाला द्यावं, काय मान आहे प्रत्येकाला आपला आपला. माझी पूजाच केली नाही, मला बघलंच नाही, मला तर दष्टी बी घेतली नाही, मी इथं येऊन बसलो होतो. प्रत्येक जण मानामध्ये बुडालेला आहे, प्रत्येक जण माझा अनादर केला. पण ज्या माणसानं स्वतःचा मान मारून टाकलाय, किती सुंदर आहे रामायण काय शिकते बघा. एवढी मोठी सीतेची शुद्धी केली आणि ज्या वेळेस रामाकडे यायचंय, आता मला म्हणायचंय, रामाला सांगायचंय सीतेचा शोध घेतलाय मी, सीता कुठं आहे त्याचं स्थळ ठिकाण समजा सांगायचंय. पण सांगताना समर्थानं असं सांगितलंय, स्वतःची स्तुती स्वतः सांगणं म्हणजे हे 72 मुखाचं लक्षात. स्वतःची स्तुती स्वतः कधी सांगू? मग सांगल्याशिवाय तर समजणार नाही का? सीतेचा शोध घेतलाय, मला तर सांगावं लागतंय. हनुमंतानं ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, बा मजानं बहिण कधी सांग, मी एवढा सीतेचा शोध घेतला, पण मी माझ्या मालकाला जाऊन माझी महती कधी सांगणार नाही. ब्रह्मदेवानं ते पत्र लिहिलं आणि ते हनुमंताचं काम पूर्ण त्या पत्रावर लिहून दिलं आणि ते पत्र हनुमंतराय घेऊन गेले रामाकडे. ते पत्र रामाच्या हातात दिलं आणि स्वतःचं काम स्वतःच्या तोंडाने कधी सांगितलं. याचा अर्थ मान मारला, मान. एका दिवशी भगवान श्रीरामाने विचारलं, हनुमंता एवढी मोठी सोन्याची लंका तू पेटून दिलास? हनुमंताने दिलेलं उत्तर आहे, मी लंका पेटली नाही, सीतेच्या क्रोधानं लंका आधीच जळाली, मी फक्त निमित्त मात्र झालो, मी फक्त निमित्त मात्र झालो. हे गुण हनुमंतापाशी होते, म्हणून अतिशय आदर वाचक तुकाराम महाराज हनुमंताला शरण जातात पहिल्या चरणात.